नाशिकच्या मालेगाव शहरातील महेश नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। अनेक महिन्यांपासून आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी संघर्ष करणाऱ्या ठेवीदारांनी आता अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय। मुदत संपूनही कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत न मिळाल्यानं ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी आहे। बँकेचे लेखापरीक्षण तातडीनं पूर्ण करावे, ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत मिळावेत आणि बँकेच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। 6 महिन्यापासून जानेवारी पासून महेश पतसंस्थेमध्ये हा आर्थिक घोटाळा चालू आहे। आम्ही सर्व ठेवीदार याच्या विरुद्ध त्यांच्याशी कारवाई व्हावी म्हणून त्यांच्याकडे आम्ही वारंवार जाऊनही त्यांनी आमची तक्रार पाहिली नाही आणि प्रशासन आणि इथले जे बी नेते त्यांच्याकडेही आम्ही वारंवार गेलो, पण कोणीच आमची दखल घेतलेली नाही। याच्यात आम्हाला असं बघण्यात आलेलं आहे, तिथला नोकर हा जो आहे पुरोहित म्हणजे मॅनेजर आणि त्यांचा मालक चेअरमॅन जगदीशजी काबरा यांच्या विरुद्ध कोणीच काही गुन्हे दाखल केलेले नाही अजूनपर्यंत। आज 6 महिन्यापासून प्रशासनाला जात कशी येत नाहीये, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन उभं केलंय। आणि पुढची गोष्ट, तिथले DDR शेळके साहेब यांनी या घोटाळ्यात सर्व चेअरमॅन, संचालक, सर्व पदी अधिकारी यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय। त्यांच्यावर पहिले कारवाई व्हावी आणि त्यांची सखोल चौकशी व्हावी